भारताचं चांद्रयान-3 काही तासातच आता चंद्रावर उतरणार आहे। चांद्रयानचं लँडिंग झाल्यानंतर रोवर ॲक्शन मोडमध्ये येईल। रोवरच्या माध्यमातून चंद्रभूमीचं निरीक्षण करण्यात येईल। यापूर्वी देखील चंद्रावर पाणी असल्याचे अनेक पुरावे आढळले आहेत। त्यामुळे चंद्रावर सजीव सृष्टी होती का? चंद्रावर मानव पुन्हा वस्ती निर्माण करू शकतो का? असे अनेक सवाल उपस्थित होतात। अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणारा, चंद्राचं रहस्य उलगडणारा पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट। Lift off normal pivot Here ready. we have a majestic चंद्रावर श्वास घेणं शक्य आहे का? चंद्रावर शेती करणं शक्य आहे का? चंद्राचं तापमान किती असेल? चंद्रावर किती तासाचा एक दिवस असतो? चंद्रावर घर बांधता येईल का? चंद्रावर सजीवसृष्टी असेल का? गेली कित्येक दशकं असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात घर करून आहेत। चंद्रावर मानवी वस्ती करता येईल का याची उत्सुकता अनेक दशकांपासून लोकांच्या मनात आहे। चंद्रावर माणसाने पाऊल ठेवलं तेव्हापासून चंद्रभूमीविषयीचं आकर्षण वाढतच आहे। चंद्रावर मानवी वस्ती वसवण्यासाठी पाणी सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट आहे। वैज्ञानिकांनी चंद्रावर अरबो टन पाण्याचा शोध लागल्याचा दावा केलाय। चंद्रावर लहान लहान मोत्यांप्रमाणे पाण्याचं अस्तित्व आहे। चंद्रावर खरंच पाणी असेल तर भविष्यात मानवी वस्त्यांच्या निर्माणासाठी फायदेशीर बाब असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। 2020 साली चीनच्या रोबोटिक चेंज E5 मिशनमध्ये चंद्रावरील माती पृथ्वीवर आणली गेली। या मातीचं निरीक्षण केल्यावर काचेचे लहान तुकडे मिळाले। काचेच्या या मोत्यांच्या आत पाण्याचे अणू असल्याचं निदर्शनास आलं। आता प्रश्न असा आहे की पाण्याचे कण चंद्रावर मानवी वस्ती बनवण्यासाठी उपयुक्त आहेत का? चंद्रयान-1 मिशन ने कंफर्म किया कि वाटर मॉलिक्यूल्स प्रेजेंट हैं मून सरफेस पे, बट दे आर लॉक्ड इन द मिनरल्स प्रेजेंट ऑन मून सरफेस। तो हम ये वाटर को यूज करके, उनको एक्सट्रैक्ट करके वी कैन कन्वर्ट इट इनटू लिक्विड फॉर्म, जो कि पीने के लिए यूज हो सकता है। चंद्रावर पाण्याचा शोध सुरू आहे। पाण्याच्या अवशेषाचा शोध घेतला जातोय। पण दुसरा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न म्हणजे चंद्रावर ऑक्सिजन आहे का? या प्रश्नाचं उत्तर नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरच्या वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनातून मिळेल। चंद्रावर ऑक्सिजन आहे का? स्पेस सेंटरमध्ये अगदी चंद्रासारखं चेंबर बनवण्यात आलं। या चेंबरमध्ये पूर्णपणे चंद्रासारखं वातावरण तयार करण्यात आलं। या संशोधनानंतर वैज्ञानिकांनी चंद्राच्या मातीतून ऑक्सिजन तयार करू शकतो असा दावा केला आहे। मात्र हे संशोधन पृथ्वीवर केलेलं असल्यामुळे चंद्रभूमीवर किती त्याचा परिणाम नेमका असेल सांगता येणार नाही। आणि जरी वैज्ञानिकांचा ऑक्सिजन निर्मितीचा दावा खरा ठरला तरी तिसरा प्रश्न कायम आहे। चंद्राचं तापमान किती आहे? मनुष्य किती तापमानापर्यंत जिवंत राहू शकतो? पृथ्वीवरील सर्वात उष्ण आणि सर्वात थंड तापमानाचा अंदाज घेऊन या प्रश्नाचा शोध घेऊया। पृथ्वीवर आतापर्यंत उणे 89.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे, तर 56.7 अंश सेल्सिअस सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद झाली आहे। चंद्राचं तापमान पाहायचं झालं तर चंद्रावर किमान तापमान उणे 173 अंश सेल्सिअस पर्यंत असतं, तर कमाल तापमान 127 अंश सेल्सिअस पर्यंत जातं। चंद्राच्या या तापमानात माणूस जिवंत राहणं शक्य होईल असं वाटत नाही। चंद्रावर घर बनवण्याचं स्वप्न माणूस अनेक वर्षांपासून बघतोय, पण हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी स्पेस एक्सचा CEO एलन मस्क प्रयत्न करतोय। एलॉन मस्क मनुष्य जाति को मल्टी प्लैनेट स्पीशीज के फॉर्म में देखना चाहते हैं। वो चाहते हैं कि मार्स पर एक फुल साइज सिटी इस्टेब्लिश होनी चाहिए, जिसमें ना कि सिर्फ साइंटिस्ट या रिसर्चर्स ही जा सकते हैं, बल्कि कॉमन पर्सन भी जा सकते हैं। एलन मस्कने तर थेट मार्स ग्रहावर वस्ती बसवण्याचा दावा केलाय। मग मार्सच्या तुलनेत चंद्र तर फारच जवळ आहे। काही वैज्ञानिक पृथ्वीच्या बाहेर एक क्लोज कॉलनी बसवण्याचं संशोधन करत आहेत, ज्यामध्ये वातावरणावर नियंत्रण ठेवता येईल। आतमध्ये शेती करता येईल असं वातावरण तयार केलं जाईल, पण हे संशोधन फारच प्राथमिक अवस्थेत सुरू आहे। पण जर हा प्रयोग सत्यात उतरला तर ती कॉलनी कशी दिसेल? चंद्रावर अशी कॉलनी अस्तित्वात आली आणि माणूस तिथे राहायला गेला तर सर्वात आधी जाणवणारी गोष्ट म्हणजे तुमचं वजन कमी होईल।
चंद्रावर पृथ्वीच्या तुलनेत 6 पटीने गुरुत्वाकर्षण कमी आहे. पृथ्वीवर असलेलं 60 किलो वजन हे चंद्रावर गेल्याने फक्त 6 किलो होतं. वजन कमी झाल्यामुळे चंद्रावर माणूस कसा चालेल ते बघा. या दृश्यांमध्ये आपण नील आर्मस्ट्रॉंगला पाहत आहोत. चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा माणूस. चंद्रावर गुरुत्वाकर्षण कमी असल्यामुळे ते कसे चालत आहेत ते पहा. चंद्रावर माणसाने खूप कमी वेळा पाय ठेवला असेल, पण चंद्राचं संशोधन मोठ्या प्रमाणात करण्यात आलंय. या संशोधनातून अनेक मजेशीर गोष्टी समोर आल्या आहेत. चंद्रावर भूकंप येतो आणि हा भूकंप अनेक तासांपर्यंत असतो, पण भूकंपाची तीव्रता फार कमी असते. चंद्राचा स्वतःचा वेगळा टाइम झोन आहे. एक दिवस 30 भागात विभागला जातो. प्रत्येक भागाला तास, मिनिटे आणि सेकंदामध्ये विभागलं जातं. चंद्रावर आतापर्यंत 12 जणांनी पाऊल ठेवलंय. आता चंद्रावर मानवी वस्ती बसवण्याचं स्वप्न कधी पूर्ण होईल हे काळच ठरवेल. पण एवढं मात्र नक्की आहे की चंद्रयान 3 या स्वप्नाच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र.